इथं जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या लोकांचा आणि अतिक्रमणचा काही संबंध नव्हता त्या ठिकाणी जवानं चालकून येणं आणि पोलीस प्रशासनाला ही सगळी पहिली माहिती दिली असताना किती आंदोलन साधारणपणे येतील याचा गुप्तचर विभागाला याची माहिती असते. या सगळ्या गोष्टी माहिती असून महाराष्ट्र सरकारनं या गृह मंत्रालयानं किंवा आपलं पोलीस प्रशासन यांनी गांभीर्याने घेतलं नाही. किंबहुना मला वाटतं त्या ठिकाणी त्यांनी मुद्दा म्हणून पोलिसांची कमी त्या ठिकाणी पाठवलेली आहे. त्या झाल्याच्या नंतर संपूर्ण विषयाकडे जी बंदी होती 50 माणसं वरती गेलीच कशी हा मुळात प्रश्न येतोय. इथं आम्ही त्या लोकांची चर्चा केली. लोकांनी स्पष्टपणे सांगितले की गडावर जायला एकच मार्ग आहे. याचा अर्थ त्या पोलिसांच्या त्या बंदोबस्तातून ती 50 माणसं वरती गेलीच कशी, त्यांनी तोडफोड केलीच कशी आणि त्याच्या पलीकडं खाली ह्या मुसलवाडीमध्ये जिथं काही संबंध नाही किंवा ठिकाणी हा विषय वेगळा आहे. ही सगळं घरं खाजगीमधली आहेत. या ठिकाणी ते इथं नासधूस करणे, इथं तोडफोड करणे ही अशा प्रकारची गोष्ट आपल्या ह्या शावडीमध्ये पहिल्यांदाच घडते. त्यामुळे या ठिकाणी ह्या घटनेचा निषेध करतो. स्थानिक आमदारांनी पोलिसांवर दबाव टाकला असा आरोप केला जातोय, काय तथ्य? आता ह्या विषयावरती गेल्या 2 वर्ष बैठका सुरू आहेत. तर पहिल्यापासूनच सरकारची भूमिका आम्हाला संशयास्पद वाटते. त्यांनी पूर्णपणे लोकांना विश्वासात घेतलं नाही की बाब न्यायप्रवेश आहे की नाही किंवा या ठिकाणी ही कारवाई का थांबलेली आहे. वास्तविक हे अतिक्रमण काढायला कोणाचाच विरोध नव्हता. सगळ्या लोकांची संमती होती, गडावरच्या लोकांची संमती त्याला होती. पण त्याच्या पुढे जाऊन नेमकं सरकारच्या मनात काय होतं. आता आज त्या ठिकाणी अतिक्रमण काढायचं काम सुरू आहे. आज तिथला फौजफाटा बघितला तर आज तिथे जवळपास 400 पोलीस आहेत आणि 700 ते कर्मचारी आहेत. मग अशा प्रकारचा फौजफाटा जर त्या काळात दिला असता तर कदाचित ह्या घटना घडल्या नसत्या, या सगळ्या लोकांचं नुकसान झालं नसतं. माझं या स्पष्ट असा आरोप आहे सरकारवरती की यांना अतिक्रमण यांना काढण्यापेक्षा त्यांना या ठिकाणी हिंसाचार घडवणे आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी दंगल या ठिकाणी घडावी अशा प्रकारची मनीषा सरकारची असल्याच्यामुळंच त्यांनी मुद्दाम दीर्घाई केली. आणि आज या ठिकाणी आज त्याच्या बघितलं आपल्या ह्या गरिबांचं त्या काही संबंध नाही, ह्या लोकांचं इथं पुढे मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी या सगळ्या लोकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू. त्यांचं जे नुकसान झालं आहे त्या सगळ्या नुकसानचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. आणि ज्यांचं घराचं नुकसान गाड्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांना तात्काळ या ठिकाणी त्यांची बैठक आहे कलेक्टर ऑफिसला. ह्या सगळ्या लोकांना सानुग्रह अनुदान सरकारनं तात्काळ द्यावं आणि तसे या ठिकाणी सगळ्यांना अगदी कमीत कमी वेळेत त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रयत्न. उद्धव ठाकरे साहेबांना याबद्दल काय आपण सांगितलं आहे का किंवा त्यांच्याकडे काय मागणी करणार आहे? आता मुळामध्ये अशा कुठल्याही घटनेला ज्यामध्ये गरिबांचा अन्याय होतो त्यावेळी आमचा पक्ष आमचे नेते त्यांच्या पाठीशी उभी 100% करतात. त्यांच्या वतीने या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला वाटतं 2 दिवसामध्ये आम्ही आमच्या पक्षाचं सविस्तर निवेदन त्या ठिकाणी कलेक्टरना देणार आहोत. त्यामुळं आम्ही सगळी या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू आणि ज्या लोकांचा याचा नाहक ज्यांना त्रास झाला आहे, ज्यांचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही, त्या लोकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे 100% उभं राहू. केलेला आहे लोकांनी की त्यांचा या दंगलीमध्ये सहभाग कुठेतरी आहे, मात्र गुन्हा पोलीस दाखल करून घेत नाही असं निश्चितपणाने या ठिकाणी मी ह्या लोकांच्या संपर्कात सकाळपासून तर रविवार सकाळपासून स्वतः त्यांचे माझे फोन चालू होते. हे मला फोन करायचे आणि त्या माध्यमातून हे सातत्याने इथं काय चाललेलं आहे ह्याचा मी अपडेट ठेवत होतो. आता यांच्या ज्या ज्या तक्रारी असतील यांनी ज्यांची नावं घेतली असतील त्या ठिकाणी काही लोकांना अटक झालेली आहे, काही ना अटक झालेली नाही. आता आमची थोड्याच वेळ बैठक आमची होणार आहे कलेक्टर साहेबांसोबत. तिथं आम्ही सविस्तर चर्चा करून ह्या लोकांच्या ज्या शंका आहेत, ह्या लोकांचे जे आरोप आहेत त्या सगळ्या आरोपाला या ठिकाणी कुठेतरी बळ मिळावं यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आता ही विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारच्या ह्या घटना घडणे कुठेतरी हे सरकारचं षड्यंत्र असं मला ते वाटतंय. आणि या निमित्तानं आपला कोल्हापूर जिल्हा किंवा या ठिकाणी बघितलं संपत या ठिकाणी आपला अखंड महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राला ज्या रक्तात सलोखा आहे हा सलोखा बिघडवण्याचं काम हे सरकार करत आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की आता एवढी मोठी तर घटना घडूनसुद्धा सगळ्या लोकांचे मी कौतुक करतो की त्यांनी कोणी या ठिकाणी घटनेच्या नंतर कोणी कायदा हातामध्ये घेतला नाही. सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळं सरकारने किती प्रयत्न केले तर या ठिकाणचा असणारा सलोखा हे अजिबात तोडू शकणार नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही या मतदारसंघाचे माजी आमदार आहात,